महाराष्ट्रातील शिवसेना सत्ता संघर्ष आणि अपात्रता प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात झालेली महत्त्वपूर्ण सुनावणीचा विस्तृत गोळावरील सारांश खालीलप्रमाणे आहे. आज सुप्रीम कोर्टात पार पडलेली सुनावणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद, मुख्यत्वे विधिमंडळ पक्ष की मूळ राजकीय पक्ष कोणते बहुमत मानायचे या मूलभूत मुद्द्यावर बोट ठेवले. न्यायालयाने त्यांच्या 16 मिनिटं वाढीव वेळ दिला. अपात्रतेचा मुख्य मुद्दा आणि व्हीप कपिल सिब्बल यांनी सुरुवातीच्या 16 आमदारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तात्काळ अपात्रता करण्याची मागणी केली. न्यायालयाने यापूर्वीच सुनील प्रभू यांच्या योग्य व्हीप मांडले होते आणि भारत गोगावले यांनी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. 22 जून आणि 26 जून रोजी बजावलेल्या व या व्हीपनुसार शिंदे गटाचे आमदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने कायदेदृष्ट्या ते अपात्र ठरतात असा दावा त्यांनी केला. हे 16 आमदार अपात्र ठरल्यास त्यांनी स्थापना केली सरकार मुख्यमंत्री पदाची शपथ आणि पुढील सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतात. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगावर तारेशीर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षपाती भूमिकेवर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेत आमदारांच्या पात्र ठरले, जे चुकीचे होते. तसेच निवडणूक आयोगाने अपात्रतेची याचिका प्रबलित त्यांना शिंदे गटाला पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले, ज्याला सिब्बल यांनी मोठी गैरप्रकार म्हटले. पक्षांची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. शिवसेना गटांना आणि सन 2013च्या ट्रेनिंग पॉइंट शिंदे गट दावा केला होता की शिवसेनेच्या गटाने प्रमुखपणे हे पदाची नाही. यावर सिब्बल यांनी विचारलेली की जर 2013 नंतर बदललेली घटना बेकायदेशीर असेल तर 2014 ते 2019 दरम्यानची निवडणूक वैध कशा? तसेच 2018 ते 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मंत्री व गटनेते पद देणारे उद्धव ठाकरे होते, मग तो निर्णय कसा वैध ठरतो? सुरुवात आणि गृहवाटपातून बसून पक्षाने निर्णय घेणे किंवा मुख्य नेतेपद निर्णय करणे हे पक्षांची संविधानाच्या पूर्वीचा विरोध आहे. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश यांनी न्यायमूर्ती स्पष्ट केली विधानमंडळ पक्षपेक्षा राजकीय पक्ष हाच नेहमी श्रेष्ठ असतो. दोन्हीची गलत केली की तर कोणतेही सरकार सहज पडले जाऊ शकते हे स्पष्टपणे फूट आहे. विलिनीकरण आणि नाही. एकंदरीत आजच्या संपूर्ण युक्तिवाद शिवसेनेच्या घटनेवर आणि 16 आमदारांच्या अपात्रतेवर केंद्रीय राहुल शिंदे गटासाठी अडचणीत ठरला. हा महत्त्वाच्या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा होणार आहे. तुम्हाला या सुनावणीबाबत काय वाटते? तुमच्या मते सुप्रीम कोर्टाचा पुढील निर्णय काय असू शकतो?